जय श्रीराम, नमस्कार। आज आम्ही आहे ग्रामपंचायत निरोम टेमवाडी, हे माझं गाव आहे आणि मी या माझ्या गावामध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे। पाऊस मस्तपैकी पडतो आहे। सकाळचे वाजलेले आहेत 8 सव्वा 8 दरम्यान झालेले। सकाळी सकाळी मी उठून 6:30ला उठलो। 6:30ला उठल्याच्या नंतर मी पहिला जरा केळ्याचा टाईम आमच्यात आहे, जिथे वरती आम्ही लोक जॉगिंगला आणि चालायला फेरफटका मारायला जातो करून। अशी निसर्गरम्य जागा आहे, तिकडे गेलेलो आहे आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो मी माझ्या गावचा। मला दिसतं तर बघा, हिरवगार अशी झाडी आहेत आणि आमच्या गावाची आणि वाडीची ही खासियत आहे की आमचं मध्ये रस्ता आणि आजूबाजू घर आहेत करून। तुम्हाला दिसत असेल तर बघा, मस्त जेव्हा आमचं गेट आहे, गेट बनवण्याचं काम चालू आहे। हा देवेन आहे आणि त्या बाजूला आमचं घर आहे आणि हे अण्णा आजोबांचं घर आहे। आता मी तुम्हाला दाखवतोय, पाऊस तर जोरदार चालू झाला। लोक अवकाळी पाऊस म्हणतात, पण अवकाळी पाऊस काय एवढे दिवस थांबत नाही। तो नानांचा फणस हा तुम्हाला दाखवते मी। तर बघा, यांच्यावर जवळजवळ फणस आहेत, लय फणस ते। आणि आमच्या वाडीतली पोरा जी असतात यांची बसायची जागा आहे आणि हैसून आम्ही आता जातो कड्याच्या भराट केवढा भरला तर बघू। तर बघा, आणि लेफ्ट साईडला जो गेट आहे तो भाई राऊत भाईग्याचा, म्हणजे सूर्यकांतच्या घराचा हा, तो तुमचा दिसता तो बघा। ह्यांच्यात ते पण पाणी या आणि या घर हा भाईग्याचा, या अण्णा आजोबांचं घर आहे बघा, मस्त बशी असा। आणि भाईग्याच्या घराच्या बाजूक फणस, त्या 45 फणस आम्ही खाल्लेला। तर राऊत गुरुजींचं घर आहे आणि गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेले नांगरणीचं, तो हैचत होतो या कोपऱ्यात तुरलं जसं। आणि आता आम्ही उभ्या होतोय, पाणी बघा एवढा पाणी आहे त्या बघा। आणि हैसून यो फणस हा, फणसाच्या बाजूने ह्या संतोष भोगले यांचं हे घर आहे। बाजू घर आता गणेश दुखंडे काका आमचे, त्यांचं घर आहे आणि त्याच्या बाजूला आहे ते दुकडी आजी, तिचं घर आहे। म्हणजे आता ते गजमल वगैरे हे लोक असतात पूजेत बसलेले यावर्षी तेच, आणि त्यांची बाग आहे। आणि ही आमच्या गावची सकाळ आहे, तुमका दिसत असतात तर मी तुमका दाखवते। कड्याच्या भराला जाते आणि किती माझ्या पाणी असून येतं ते बघा। अशी माझ्या देवेन हाय कर येस। आणि सकाळी सकाळी आमका केळी दिल्या ना त्या आजीन, माई आजीन। तर आम्ही जात आहोत, तुमका दाखवतो बघा। हा ही आहे बायकांची बावडी हा, हे बघा। आणि बाजूक चिकवीन हा, ही बावडी हा, तुमका दिसत असत तर कळलं। आणि ही काजी होती दुकडे आजीचे। आणि या बॉन्ड पडला या बघा। आणि आजूबाजूचा परिसर असं सगळं मेन। आणि आमचा आता आम्ही येता त्या पाणी असून तर आमचा आता होम ग्राउंड तुमका मी दाखवतोय। खूप असं स्वच्छ, म्हणजे एकदम पावसान झोडपता असं पाऊस आहे। तर आता हे आमच्या सचिनाकडे जाऊचो रस्तो आहे, हैसून दुकडे काकाकडे हैसून जाऊचो रस्तो आहे तो, म्हणजे आमच्या ओमक्याकडे। आणि ह्यो सगळा हे सायले होते, सायले जेव्हा आम्ही गणपती घेतात तेव्हा एकदम हिरवेगार असतात। आता पावसाचं हेंबराचं सीझन गेलेला त्यामुळे तो सुकलेले आहेत। आता बघू, पावसात नवीन पालवी आहे तेव्हा मस्तपैकी होतो। तर बघा, हाय बघा किती मस्त दिसतं वातावरण छान एकदम। आणि दुसऱ्या काका हा पावसातून बघा किती मजा घेत जात आहे। आणि हैसून एवढा पाणी भरलेला, म्हणजे व्हाळी किती भरलेली असं ते तुमका माहिती पडत। सकाळची पहाट कशी असते ती बघा। आता मुंबईची अकडी चला 9 वाजले कामाक जाऊचा, 7 वाजले 8 वाजले खाऊन घ्यावा, ट्रेन माझी 9:35 8:35ची जाऊचा। हे आमचं होम ग्राउंड आहे बघा, होम ग्राउंड बघा।
आम्ही हाय खेळताव हयसून खेळताव. समोर स्टेटवालो 6 असता एवढी पूर्ण असतात 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 कोपरी असतात. या 10 कोपऱ्यात स्टेट ओपन आम्ही खेळताव. आणि याच्या पाठी असं हे बॉल गेलं का अकडी आमका आणूच जावचं लागतं. अकडी असं पूर्ण माझा मत एकच एवढा की आजचा दिवस हा उद्याची फक्त आठवण म्हणून राहणार आहे. तर ती आठवण चांगली की वाईट ही आजच्या केलेल्या विचारावरती अवलंबून आहे. त्या मला सांगायचा. तर आज तुम्ही विचार चांगले करा आणि ह्या बघा मस्तपैकी आणि कृती पण चांगली करा बाबा. बघा ना पाणी केवढं आहे. पाणी वा छान असं पाणी आहे. आणि आता मी तुमका दाखवते कड्यात काय आता. आणि हो आमचो हा कडो आता लय डेव्हलप झालेलो हा. गडगो बिडगो घातलेलो हा. बघा पाणी हैसून जाता आणि आता हैसून बघा वाळी येतला पाणी हा. लय घाण टाकतात. माझं असं म्हणणं की लोकांनी या कड्यात घाण बिण टाकू नका. तो घाण म्हणजे कडो म्हणजे खाली गेल्यानंतर बावडेच असते. ज्या बावड्याचं पाणी आपण पिताव नळ योजना गव्हर्नमेंटने पास केलेला आता ही घाण त्या बावड्यांतून जाता आणि त्याच बावड्यातलं पाणी आपण नंतर पिऊक वापरता. तर ह्यात कडो न टाकून काहीतरी एक सुरक्षित खड्डो आणि जी प्लास्टिक बिस्टिकची वस्तू आहेत ती एक वेगळ्या ठिकाणी घेऊन त्यांची काहीतरी प्रक्रिया असते ती करून काहीतरी पाठवा. नाहीतर त्याची विल्हेवाट काहीतरी लावा. नाहीतर हे येऊन टाकू नका. हे टाकलं असतं हे खाली जातील बावड्यांतूर आणि ते आपल्याकडे त्रास होतो नंतर. आणि जो कचरो हा जो ह्याचं बिचो कचरो चालत कसलो फणसा बिंचाचो पण जो नष्ट होत नाही असो कचरो तुम्ही ह्याच्यात टाकू नका. जेणेकरून ते बहु पण घाण वाटता आणि त्याची काही विल्हेवाट लागत नाही. ह्या कड्याचा वराडा या बघा मस्त पैकी असा लय डेव्हलप केलेला मस्त एकदम. दोन्ही साईडने रस्तो एका साईडने रस्तो आणि आजूबाजू घरात मग बहु बरं वाटतं. हा छोटस धबधबा तयार झालेला कायचो आतमधलो लय रिस्की धबधबा. मी एकदा लय माका माहिती आहे लय कडो खोल आहे. त्याच्या खाली एक गुंफा पण आहे. आणि आता हैसून तुमका आमची वाडी कशी वाटतं ते मी तुमका दाखवते बघा. हैसून जेव्हा आम्ही एंट्री मारता तेव्हा आमका हैसून सचिनाचं लेफ्ट साईडला घर दिसता. सगळी सचिना खाक असता. तर आपले मंगेश काका जे आहेत मंगेश दादा जे आहेत ते त्यांचं घर आहे. विनायक वगैरे आहेत दादा वगैरे आहेत त्यांचं घर आहे ते. त्यानंतर बाप्पा काका आणि बाप्पा काकांच्या नंतर इथे ओमक्या म्हणजे दीपक काकांचं घर आहे. आणि ह्या साईडला वरती महिषा बिषाचा घर तिकडे. आणि असो पाऊस एकदम मस्तच पडताय बघा. पावसाची मजा लय आहे. तर माझ्या मते पावसात येऊ काय आणि पाऊस येऊ आमच्यासाठी दिलो असा मला वाटतं. हे बघा पाऊस काय मस्तच आहे यार. वा 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 काय पाऊस वा. आता ह्याच्यानंतर आम्ही सावडावच्या धबधब्यात जाऊची तयारी करतलाव. सावडावच्या धबधब्यात जातलाव. थंय आम्ही न्हातलाव आणि थंयच बाजूक रांधतलाव. काहीतरी खाऊचा चिकन बिकन खेकडे बिकडे कुर्ले बिरले आणि थंय अशी मजा घेतलाव करून. पावसाचं होत आस्वाद घेऊचो असता करून. आता तर तुम्ही पण काहीतरी जावा. तुम्ही मुंबईत असाल तर मुंबई आजूबाजू काहीतरी परिसराचा संडे तर तुम्ही पण जावा. काहीतरी जरा मजा करा. नाहीतर घरात भजी नाहीतर काय असे चटकपटक आयटम करा आणि खावा आणि या पावसाची मजा घ्यावा. कारण पुन्हा 12 महिन्याच्या नंतर येतो आता त्याचं स्वागत करा. ह्यो आमचो ह्यो कोकण आपलोच असा. मी हे तुमका घेऊन गेले असते पण लय वरती पण पाणी हया. सकाळपासून पाऊस सुरू आहे. लोक सांगतात ते अवकाळी पाऊस आहे पण अवकाळी पाऊस माका काय वाटणार नाही करून. कारण अवकाळी पाऊस येणारा पाऊस पटकन जाता करून तो. पण ह्यो जाऊचा काय नाव गाडीत नाही. तुमवून हे केले नाही. होय मुंबईत जाऊ देत ना सांगतात वादळी वारा या बघा किती मस्त वाटतं. आता तुमका मी दाखवतोय ठिकाणदार महापुरुष बस. आणि आता आम्ही बघा जसं आम्ही पहिला गावात यायचे तेव्हा आम्ही पहिले आमका दिसायची कोण दुकडी आजी.
ह्या साईडला आम्ही दुकडी आजी म्हणतो. हे बघ आजीचं घर दाखवते आम्ही. पहिलं लेफ्ट साईडला नजर जायची, ती बसलेली असायची. बसलेली असल्याच्या नंतर आम्ही तिला हाक मारायची पहिले हाकडे. आता तिच्या घरासमोर काय झाला, छतबीत झालेला मस्तपैकी काहीच नाही. त्याच्यानंतर आमची संतोष दादाकडे आम्ही बघायचे, अकडसून सूर्याकाकडे बघायचे. सूर्याका विर्याकाका सगळे असायचे आहे. त्यानंतर गुरुजी असायचे, गुरुजींचं दर्शन व्हायचं. त्याच्यानंतर आम्ही पहिला फणस बघायचे, किती फणस आहेत आणि काय असता त्या खाली. आणि हे आम्ही बसायचे सगळे. रात्रीचे मोठे गंभीर मीटिंग हेच होतं करून पोरांचे. ट्रॉफी आणली, काय आणली, मॅच जिंकले, मॅच हरले. त्याच्यानंतर कोणाचा काय झाला, कोणाचं साखरपुडा असू दे, कोणाचा काय असं लगीन असू दे, पहिला हे जमणं असता. हे बघा ही जागा होती, लाईनीत बसलेले असायचे. आणि गडद सावली. आणि आम्ही दिसतो हे खेळायचे पहिले लहानपणी. आम्ही हेच खेळायचे. तेव्हा सूर्य आका वगैरे आमका बॉल आणून पैसे वगैरे द्यायचे, असं असायचं. आता मी तुमका दाखवते बघा. बघा ह्या आमचा घर हा एकदम सिस्टमॅटिकली. आणि आम्ही हय जरा झाडं लावलेली आहोत. आणि हय या सगळा काया पूर्ण रस्तो आहे हो. त्याच्यानंतर हय आम्ही बोरिंग मारलेली आहे बघा ही अशी. आणि त्याच्यात पूजेसाठी मी एवढे दिवस थांबलेले आहे. आजूबाजू बघा. हय आता तुमका दाखवतोय मी बाबू काकाचं घर हा, सागऱ्याचं घर हा आकडी. आणि आकडी घर हा सागऱ्याचं घर. आता ते देवेंचं घर हा, नानाचं घर हा. नानाची आहे म्हणजे माझी आजी ती ते बसली आहे बघा. सकाळी सकाळी पावसाची एकदम मजा घेता मस्तपैकी. आजी हात दाखव. हा नमस्कार केल्यान बघा. हा मुंबईत पाठवते, मुंबईत पाठवते. हा 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 येते. आणि आज कोंबडा कापूचा असं सांगत होती आजी. आणि बघा हे एवढे जाम होते बघा. जे बघल्यान कोणी तर त्या जाम करू शकतात, ते जाम होते. आणि हे बघा ते जाम तुमका दाखवते मी एकदम. हे बघा जाम, वा जाम होते. हा. आणि हे बघा हे सिद्ध्याचं घर, पटेलांचं घर आहे ते. आणि मोठा परिवार इथे राहतोय. कोण, सागर राऊत यांचा परिवार पण, बाबू काकाचा परिवार पण. हा बघा मस्तपैकी. आणि ही बाबू काकाची पार्किंग लॉट आहे. इथे बाबू काकाच्या 2 गाड्या पार्क आहेत. ही छोटी गाडी आणि मोठी गाडी. यांनी व्यवस्थितरित्या त्या गाड्यांना पण राहण्यासाठी एक घर बनवलेलं आहे, शेड बनवलेली आहे, जेणेकरून आपल्या वस्तूंना त्रास नको. आणि ह्या साईडला आता मी तुमका दाखवतोय या महाराज जे नवीन घर बांधतायत आमचे पांडुरंग हरी महाराज, ते घराचं काम इथे सुरू होणार आहे या साईडला. त्यांचा प्लॅन एकदम, कुठली पण गोष्ट बनायला वेळ लागतो. वॅगनर आणि त्या छोट्या छोट्या गाड्या त्या एका दिवसात 2 दिवसात तयार होतात. पण रोल्स रॉयल आणि मोठी जेट बनायला 6-6 महिने 8-8 महिने लागतात. तसंच महाराजांनी जे विचार केलेलं जे घराचं काम आहे ते एक वेगळं आहे. ते बिना सिमेंटचं आणि कित्येक वर्ष टिकेल असं मानणार आहे. त्यामुळे महाराजांनाही धन्यवाद की ते काम एकदम जोराशोराने एकदम व्यवस्थित 4 गावातली लोक, पंचकृषी लोक घर बघायला यावं असं घर बांधतायत. त्यामुळे त्याला वेळ लागणारच. आणि ते बरोबर ज्या टायमाला पूर्ण व्हायचं आहे त्या टायमाला बरोबर 100% पूर्ण होणार आहे. आणि इथे बघा, इथे ती जमीन आहे पूर्ण. आणि महाराजांचं घर तिथे आहे. थोरले आईचं घर इथे आहे. थोरले आईचं घर हे बघा हे आहे. त्याच्या मागे प्रवीणचं बाबूकाकाचं घर तिथे आहे. महाराजांचं घर बघा तुम्हाला दिसेल इथे आहे. ओके. आणि ही जागा आहे. त्याच्यानंतर बाजू का हकडी
आमचे सागर राऊत यांचा चायनीज कॉर्नर तेव्हा बघू शकता. हे चायनीज कॉर्नरचं गेट आहे, मस्तपैकी बनवलेलं आहे त्यांनी. ही यांची आई मालकीन उभी आहेत तिकडे. हे गेट आहे. हे गेट आम्ही असं उघडताव आणि आम्ही असं आतमध्ये जाताव. तरी तुमका दाखवतो आता इलावच आहो. ही नवीन वृक्षारोपणची कामं आहेत ती तलमा आणि काजी आणलेले आहेत. व्यवस्थित बघा एकदम. ह्यांच्यात पण पाणी लय रे बाबा सागऱ्या. तलाव झालेलो आयो. आणि ही आवसा आहे बघा. आजूबाजू मस्तपैकी असा बोलतात ना निसर्गरम्य वातावरण केलेलं असा करून. या घे फणसाची भाजी आहे काय मग काय आज कोंबडा. बरा बरा मस्तपैकी असं वातावरण झालेलं आहे बघा. बघू जरा बरा वाटला. सागराच्या इथे आम्ही इला होता. सागर चायनीज कॉर्नर मध्ये आम्ही एंट्री करतोय. काकी आजी काकी काय करता बघा. बघा की आणि काका ते मैफिल जरा बसलेली आहे बघा. 2 बाटले कसले ते कळत नाही. बाटली बघ काय चालली आहे. बाटली कसली आहे. स्प्राईटची बाटली आहे. काय एडिट करता येतं. आणि आता आलेले आहेत आमचे बॉस काका. नमस्कार. आम्ही तुमकाच बघू गेला कोण. पावसातून तुम्ही थंडावलात, घरातच थांबलात. जत्री होडी नको. आम्ही ऐकाय कडाच्या बर्डावर गेलेला मस्त शूटिंग काढले. जरा कडात पाणी आहे मस्तपैकी. पावसात बघून काय वाटतं. तुम्ही कलमा आणलेला लावूक किती देता आपण. मुहूर्त गावतलो आता. पाऊस गेलो की मुहूर्त गावतलो. सचिन यांचे पप्पा इथे आहेत. काका नमस्कार. आणि हे आमचे मुन्ना यांचे पप्पा आहेत. काका आहेत. 4 शब्द तुम्ही बोला गावाबद्दल. काय बोलता असते. आणि मुंबईत पिशेत भरल्यासारखा गरम होता. तर गावात तुम्ही जर काही काय काम नसात म्हाताऱ्यांनी तर गावात येऊन राहा. काय म्हणतात. फक्त खाण्यापिण्याची सोय असतात तर होय मग काय टेन्शन नाही. आम्हाला काय नाही. फणस घेऊन जा. फणस घेऊन जाऊ ना. एखादं होय ते घेऊन जा. जिला काय सांगता असं सांगा तरी. केव्हा जाऊचा तेव्हा काय आता या जातेला जिलाकडे. अहो आता लगेच जातेला तुम्ही सांगा. हा ते माहिती आहे. बरोबर. सगळ्या जिल्ह्यांना सगळं व्यवस्थित कर बाबा. सचिन आता सांगतोय. हो जिला काय सांगता असं सांगा. तुला काय सांगणार. सांगा काहीतरी. हो गावात ये आणि पावसाची मजा घे. वाईट जरा मजा घेतलंस का बरा वाटत. हा फणस आंबे कायाच्याच कामाचं आहे. बाकी काय जमणार नाही. तर सागर आता काय आळा मारू घेऊचा. आणि फणस आणि घरे आंबे तर माका वाटतं कमी झाले पण फणस आहे माका दिसतात. फणसाची भाजी आहे वाटतंय. फणसा खाल्लाच की ना भाजी आहे. आणि बघा एवढीशी कुऱ्हाड आई फक्त फणस कापूक बनवलेली आहे. दहशत. अननस पण अरे बाबा अननस अरे बाबा दिसला माका अननस. हे आताच काढलेला वाटता. दाखवा जर हातात घेऊन तरी अननस घे हातात. आई ग मल्लू डान्स आलेला आहे. मल्लू डान्स. आता आम्ही किल्ला सागरच्या घराकडे पाऊस मस्त जोरदार पडतो. मजा करतो आम्ही एकदम. या चला हे पुढे चला. कधी आला तर खाण्याचे विषय. भाजी कुठे आहे. या भाजीकडे चारकाडांकडून भाजी कधी आहे. सागरच्या इथे खासियत बघा. एवढा मोठा झाड आहे ना. हवा ढवळ बलाढ्य असा झाडा. त्याचे फांदे रस्त्यात चिटकाक गेले आहेत एकदम मस्त पैकी. फुलांची झाडे आहेत. हे बघा काय आंबो. हा बघा शपथ यार आंबा बघा. वाव यार आंबे आहेत. वा
निसाटता चड्डी कारण पावसात त्याचं वजन कमी झालं, आटलो तो. आणि ही ह्यानी फुलाची झाडं इथे लावलेली आहेत सागर यांनी. बघा मस्त इथे आजूबाजूला रस्त्याच्या परिसरात मस्त अशी लावलेली आहे. कुणाल हे लावतंय, कुणाल सिकंदर महापुरुषाकडे. या अण्णाचं घर हा, अण्णाचं घर हा. हे बघा या अण्णाची गाडी उभी होती, हेच गणपती होतं ते बघा. तुमका दाखवतो झूम करून. हा आणि ह्या घर जा सुमितचा आमचा शाहू आजोबांचा या घर हा. बघा मस्तपैकी असा रस्त्याच्या बाजू का आजूबाजू पूर्ण ह्या बनवलेला बसासाठी आणि आजूबाजू माड ते आणि रस्त्याच्या बाजूकच या घर हा मस्तपैकी. बघा त्याच्या आतमध्ये ते माड बीड आहेत, मस्त झाडं फुलांची थोडीफार झाडं लावली की मस्तपैकी हिरवळ अशी होईल तयार. या मिरगाक इले तर लावतील आणि त्या पुढच्या मिरगाक लावतील. ते बघा आता पुढे आम्ही इलेला आहोत. ऐसून बाळूकाकाचा घर हा, बाळूकाकाची बाग आहे ही. बघा बाळूकाकाची बाग वा एकदम हिरवगार असं आणि ऐसून पाणी पडण्यासाठी त्यांनी केलं, झाडांनी एकदम हिरवगार केलं. बघा इथे फुलं आहेत, पूर्ण फुलांची झाडं आहेत एकदम. बघा लोकांच्या बागेतले झाडं तोडून बघा वा यार काय एकदम काकाच्या ताई आम्ही गेलो आहोत. हे बघा काकाच्या आजूबाजूला परिसर एकदम नेचर एकदम फुल एकदम जल्लोष मध्ये. हे जरा दरवाजा खोल जरा. हा हा मस्त एकदम झाडी आहे इथे पण. हे कर ना कधी खोल जरा, कधी खोल ना. वाव यार आता तरी बोला नको, ह्याच्यात आवाज जाता. बघा आजूबाजूला बघा मस्तपैकी आहे वातावरण. पाऊस जोरशात पडता वा. आणि माझं लगीन हेच झाला असा एंट्री केलंय मी ऐसून. वा पाऊस रे बघा यो पाऊस बघा कसलो पाऊस पडता यो. आणि पहिला प्रथम मी तुम्हाला दाखवतोय काकाने बनवलेली तुळस. ही बघा तुळस, तुळशीला बाजूला त्या फणसाचं झाड पण फिरता. अच्छा ही तुळसा वा वा वा. आणि ऐसून आमच्या काकाच्या घराच्या ह्या ह्याच्यातून ठिकाणदार महापुरुषांचं दर्शन होतं. मी तुम्हाला दाखवणार आहे ठिकाणदार महापुरुष. हे बघा हे आमचे काका आहेत, बाळू काका. पावसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण पावसाच्या हार्दिक शुभेच्छा. गरमी काय नाही आम्ही व्हेजवाले. पण तू सांग मी काय सांगतोय, तू मासे पकडून जाईत कशा की नाही आता. काका काकान बघल्या तुमका माहिती नाही खय वाडीच्या ह्याच्या स्मशानभूमीच्या. पळाला करून आणि आता होता असा था. तसेच याप्रमाणे आमच्या गावाला निरोप गावाला मिळालेले युट्यूबर आकाश राऊळ यांनी दरवेळी दर पावसाला म्हणा दर मे महिन्यात म्हणा हे व्हिडिओ युट्यूबवर लाईव्ह टाकलेले आहेत. पण ह्यांचा कधी व्हिडिओ काढण्यात नाही आला. पण हा माझं भाग्य समजा कुणाल परवांचं कॅमेरा देवेंद्र राऊळ. धन्यवाद. आणि हे आमच्या आज आम्ही आमका असं सांगत होतो लोक की आज मुंबईत जावा पण आम्ही गेलो नाही. त्याचा फायदा म्हणजे आमचा पाऊस गावलेला असा. हा पाऊस एवढंच होतो की आम्ही पावणे 7 वाजता उठला. कुणाने मी पहिला काय केलंय रेमोलीच्या सड्यावर गेले काका कधी आता काही ना काही. अरे माका ते सांगा मोर दिसलो मोर तुमच्या भूताक बघल्या आकाश मोर दिसलो. हा मोर पण दिसलो हे आणि कुर्ले आहेत ना कुर्ले तर वाळात होते. मी वाळाच्या बाजूलाच बसलेले आहे गाड्या. काय म्हणतो गाड्या अरे हा खराच कुर्ली आहेत ना माका होता तुझ्या तो वारा कसलं पडता आणि तू आकाशराव आणि बाळामामा तुम्ही आज या पावसात मासे पकडायला जाणार की नाही? नाही बाबा मासे पकडायला नाही. कारण मासे पकडून जेव्हा काका गेलो तेव्हा त्याचा ती भूती
उतरती दिसलेली. अरे बापरे बाप, काय म्हणतात? सकाळी नाही संध्याकाळी ना. किती वाजता? काका त्याच्यानंतर बाहेरच नाही भरलं. आणि आज तो बघल्यांना खरा करा. काका आणि मासे पकडायचा दिनेश राऊत यांनी जर नाव तरी काढलं तरी त्याच्या अंगावर शहारे उठतात आणि म्हणतो काय, 7च्या आत घरात जायचं नाही. नाही बघल्यांना देणार रे. बघले आहेत आणि बघल्यांतर झाली आहे ना जबरदस्त. बघले ना बाबा. आणि आपण काय करतो इमॅजिन करतो आणि बघले ना. अरे उठा का ना. बरोबर तिने शिकला नाही नाका आणि पण बोलायला तिनं पण हवाऱ्यात बघा आणि गाडी शिकली आणि ती गेट एवढं म्हणजे का आणि त्याच्या पुढे गेलात ना तिथे काहीतरी टाकून काढायला दोन माणसं बोलत तिथं त्याच्या पुढे गेल्यानं मांजर आले. टाइम करा. त्याच्या पुढे गेलात ना परत मांजर गेला. हाय प्रे बाप. आणि ज्याने बघितलं ना तो आणि तुमका सांगते मी गावाची ना पाऊस एन्जॉय करतला संडे पण. तसेच प्रमाणे आमच्या या निरोम गावाला आयकॉन म्हणून क्रिकेटर, या भावी क्रिकेटर देवेंद्र पटेल. नको देवेंद्र बरकोपणात आणता पाऊस बघा काय सॉलिड.